जळगाव जामोद ते संग्रामपूर रोडवरील सांगोफळ परिसरात वन विभागाने 2 वेगवेगळ्या दिवशी धाडी टाकून अवैध लाकूड साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल 368 नग नीम प्रजातीचे लाकूड जप्त करण्यात आले असून त्याचे प्रमाण अंदाजे 50 घनमीटर आहे. जप्त केलेल्या या मालाची बाजारपेठेतील अंदाजे किंमत 4,79,500 रुपये आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने 14 आणि 17 मे रोजी सांगोफळ येथील संशयास्पद ठिकाणांची व सॉमिल्सची पाहणी केली. या दरम्यान खाटूश्याम सॉमिलच्या बाहेरील एका खासगी जागेत हा अवैध साठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. वन विभागाने तातडीने या जागेचा रीतसर मोका पंचनामा करून वन गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई उपवन संरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वन संरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे, वनपाल SS सावळे, खामगाव मोबाईल स्क्वॉडचे उमेश राऊत आणि इतर वन कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. अवैध माल वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी परिसरातील सर्व सॉमिल्सची तपासणी केली जाईल असा इशारा वन विभागाने दिला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.